दर्शको नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. दर्शको, असे अनेक विकार आहेत जे पुढे जाऊन वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतात. अनेकांना नेमकं आपल्याला काय झालं आहे, कशामुळे हा त्रास होतो हे लक्षात येईपर्यंत हे आजार बळावतात. म्हणूनच नेहमीच आरोग्य संपदा या कार्यक्रमातून आपण महत्त्वपूर्ण विषयावर तज्ज्ञांचा सल्ला घेत असतो, मार्गदर्शन घेत असतो. असाच एक महत्त्वपूर्ण विषय तो आहे मौखिक आरोग्य, जो आपल्या संपूर्ण शरीरावर प्रभाव टाकत असतो. आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमातून आपण मौखिक आरोग्याच्या व्यवस्थापनामध्ये आयुर्वेदाची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे यावर प्रकाश टाकणार आहोत. या विषयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्कीच जाणून घ्याल. आणि कार्यक्रमाचा आपण शीर्षक घेतलेला आहे मौखिक आरोग्य प्रश्न आणि उत्तरं. याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुमिता जैन यांना. डॉक्टर सुमिता या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर इथं विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिवाय स्वस्थ वृत्त आणि योग विभाग प्रमुख म्हणूनही त्या कार्य बघतात. मुलाचं मार्गदर्शन या विषयाचं त्यांच्याकडून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, आपण बघतोच की अनेक जण आता बऱ्यापैकी आपल्या तब्येतीबाबत सजग झालेले आहेत, सतर्क झालेले आहेत आणि यासाठी जनजागृती ही खूप फायद्याची ठरते बघा. आणि यानुसार आपण दिनविशेषही खूप महत्त्वपूर्ण मानतो. आता 20 मार्च हा जागतिक मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे या दिनाचा. काय महत्त्व आहे, काय सांगाल? मौखिक आरोग्य आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून समोर येत आहेत. जवळपास 2007 पासून मौखिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो. जगभरातील डेंटिस्ट याला फार महत्त्वपूर्ण दिवस मानून वर्षभरात या दिवसाला जागरूकता मोहीम म्हणून साजरे करतात. आणि तेव्हापासूनच याला पूर्ण जगभरात पॉप्युलॅरिटी मिळावी म्हणून सर्वेच आपण सोशल मीडियाच्या थ्रू म्हणा, वृत्तपत्रांच्या थ्रू म्हणा, सगळीचकडे याचे वेगवेगळे जनजागृतीपर कार्यक्रम होत असतात. हो, म्हणजे दात कसे घासावे किंवा लहान मुलांमध्ये याची जागरूकता कशी निर्माण करावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आणि मी तुम्हाला सांगते, जवळपास 3.5 अब्ज लोकांना दरवर्षी मौखिक आजार होत असतात. बरं. आणि विशेष करून आपण जर म्हटलं की कर्करोग याचं प्रमाण किती, तर त्या कर्करोग हे तर फार घातक आजार आहे. हो. पण कर्करोगापेक्षा जास्त लहान मुलांचे दात किडणे, त्यांचे हिरड्यांचे आजार, मोठ्यांचे हिरड्यांचे आजार, दातांचे आजार, उतार वयामध्ये होणारे वेगवेगळे आजार, शिवाय आयुर्वेदात तर 75 प्रकारचे मुख रोगांचं वर्णन आलेलं आहे. त्यात जीभ, ओठ, दात, हिरड्या, टालू, गळा अशा प्रकारच्या रोगांचं वर्गीकरण आलेलं आहे. बरं. आणि इतका बारीक त्यांनी वर्णन केलेलं आहे सुश्रुत संहितेमध्ये की आपण जर त्याबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवली तरी आपल्याला 1 वर्ष लागून जाईल. इतका बारीक अभ्यास आचार्य सुश्रुतांनी मुखरोग विकारांमध्ये केलेला आहे. तर ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे आपले खांद्यांपासून वर जे आजार होतात त्याला ऊर्ध्व जत्रुगत आजार म्हणतात. त्यात डोळे, कान, नाक, घसा. जसं आधुनिक शास्त्रात ENT ब्रँच असते तशी आयुर्वेदामध्ये शालाक्य म्हणून एक ब्रँच असते. त्यात याचं सर्व वर्गीकरण खूपच अगदी सूक्ष्म रीतीने आलेलं आहे. आणि शिवाय टॉन्सिलायटिसचे ऑपरेशन सुद्धा त्या काळात व्हायचे. हो. दातांचे पण सगळ्या विकारांचे आजार त्याचे उपचार पूर्वीच्या काळात आपल्या भारतात व्हायचे. पण आजकाल आधुनिकतेला आपण जास्त प्राधान्य देत असतो आणि हळूहळू हे समाजांमध्ये याचा जो जागरूकता आहे आयुर्वेदाबद्दलची ती कमी झालेली आहे. पण आमच्या सक्करदरा येथील आयुर्वेद कॉलेजमध्ये एक संपूर्ण मोठं मुखरोग म्हणून एक वेगळं डिपार्टमेंट आहे. आणि तिथे दंतरोगाच्या शिवाय उपचार याच्यात होत असतात. तर त्यात छाले येणे, दातांमध्ये कीड लागणे, 2 दातांमध्ये अन्न फसण्यामुळे होणारे त्रास, शिवाय हिरड्यांमधून रक्त येणे आणि ओठ फाटणे
याला सुद्धा आजार सांगितलेला आहे आयुर्वेदात. आणि ते जे आजार आहे ते ओठ फाटणे म्हणजे नुसतं सुंदरतेच्या दृष्टीने न बघता त्याला एक सिस्टेमिक म्हणजे पोटात काही अपचनच्या गडबडी आहे त्यामुळे हा आजार होत असतो. बरं. तर ओठ फाटण्याकडे आपण नुसतं क्रीम नारळाचं तेल लावल्यामुळे त्याला ठीक करणे हे योग्य नाही. तर याचा अर्थ असा आहे की मुख रोगांमध्ये केवळ दात नाही तर बरेच आजार यांचा समावेश होत असतो. बरं. म्हणजे एकंदरीत मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय यावरही खूप छान पद्धतीने तुम्ही सुरुवात केलेली आहे. आता ही जी जनजागृती होते डॉक्टर, तर आता किती प्रमाणात ती सक्सेसफुल होत चालली आहे, किती लोक जागरूक झाले आहेत? हा प्रश्न असा आहे की यात सगळ्यात मोलाचा वाटा आपले जितके पण प्रसार माध्यम आहेत. बरं. आपण टीव्ही, दूरदर्शन, रेडिओ, इवन व्हॉट्सअप या प्रसार माध्यमांमधून या आजारांबद्दल लोकांमध्ये बरीच जागरूकता झालेली आहे. आणि छोटे छोटे रील्स व्हिडिओ येतात. बरेच रील्स व्हिडिओमध्ये खूप सुंदर माहिती सांगितलेली असते आणि बऱ्याच मध्ये जरा अतिशयोक्ती पण असते. तरी पण आपण जर विचार केला तर या माध्यमांमधून लोकांमध्ये बरीच जागरूकता निर्माण झालेली आहे. आणि आजकाल लोक स्वतःहून मला हा आजार झाला आहे, डॉक्टर मला याचा ट्रीटमेंट करायची आहे म्हणून दवाखान्यांमध्ये जात आहेत. पूर्वी बरेच लोक अंगावर काढायचे हे त्रास आणि त्यामुळे असं व्हायचं की दुर्लक्ष केल्यामुळे ते आजार खूप मोठ्या भयंकर रूपामध्ये त्याचं रूपांतर व्हायचं. जसं ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे अगदी सोपी गोष्ट सांगते मी तुम्हाला. जिभेचा कॅन्सर आहे, गळ्यातल्या कॅन्सर आहे, मुखरोगाचा कॅन्सर आहे, त्याची आपण घरीच तपासणी करू शकतो. म्हणजे आपले स्वतःचे 3 बोटं जर आपण तोंडात ठेवले आणि ते 3 बोटं आतमध्ये जात आहे तर आपली तोंडाची पोकळी किती व्यवस्थित उघडते आहे त्यावरूनच आपण घरी मुखरोगाचा कॅन्सरचं तपासणी करू शकतो. बरं. आणि ही आता बऱ्यापैकी लोकांना जर याची माहिती मिळाली तर ते डॉक्टरांकडे जितक्या लवकर येतील तितक्या लवकर तो आजार कंट्रोलमध्ये येईल. आणि आपल्याला तर माहिती आहे की भारतात जसं पूर्ण जगभरातच आपला भारत देश जनसंख्येमध्ये टॉपर म्हणता येईल आपल्याला, तसंच मुखरोगांचे आजार पण त्यामुळेच आपले जास्त वाढणार. आणि आपल्या इथे तंबाखू सेवन किंवा धूम्रपान आहे, धूम्रपान म्हणा, सुपारी जरी चांगली म्हटली तरी ती अतियोग म्हणजे जास्त खाण्यामुळे पण तोंडात तशीच राहते, त्यामुळे पण अल्सर होतात आणि अल्सरचे नंतर रूपांतर कॅन्सरमध्ये होत असतो. बरोबर. तर याबद्दल तर जागरूकता होणे फार आवश्यक आहे. म्हणजे जागरूकतेबद्दल तर कार्यक्रम घेतले जातात, पण असंही एक चित्र दिसून येतं की जगभरातील 90% लोकांना आयुष्यात एकदा तरी मुखरोग झालेला आढळून येतो. तर हेच कारण आहेत का याचे? पण नाही, याशिवाय एक खूप महत्वाचं कारण आहे ते आहे स्वच्छता, हायजीन. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना आपण की तोंड 2 वेळाच उघडतं, एक तर बोलताना नाहीतर जेवताना. तर आपण जर पूर्वी 2 वेळा जेवण करायचो, आता असं झाले आहे मुबलकतेमुळे दर 2 तासांनी आपण काही ना काही खात आहे. नाही काही तर चॉकलेट खाल्ली, नाही काही तर साखर खाल्ली, काहीतरी. लहान मुलांना तर गोड हवं आहे, पॅकेट फूड एवढे मुबलक प्रमाणात मिळत आहे, तर दर 2 तासात आपण काही ना काही खाऊ. तर ते जे पूर्वीचं आपलं गणित आहे, आयुर्वेदात सांगितलं आहे की जेवल्यानंतर दात घासावे, चूळ भरावी. श्लोक आहे, अगदी सुंदर रेफरन्स आहे, त्याच्यात अष्टांग हृदयमध्ये सांगितलेलं आहे. पण जर मग आपण आता सध्या दर 2 तासांनी खाणार तर मग काय आपण दर 2 तासांनी चूळ भरणार का, दात घासणार का, हा खूप मोठा प्रश्न येतो. आणि खाल्लेलं अन्न त्याचे सूक्ष्म कण तोंडात तसेच पडून राहतात आणि खाता खाताही आजकाल आपण पाणी प्यायला विसरतो, मग ते तसेच पडून राहतात, सडतात. आणि त्यामुळे मुखाचे आरोग्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्गंध. बऱ्याचदा आपण बसतो, आजूबाजूच्या लोकांच्या तोंडातून वास येत असतो, कधी कधी त्यांना स्वतःला येत असतो आणि कधी कधी दुसऱ्यांना पण त्या तोंडाचा वास येत असतो. तर स्वच्छता ही सगळ्यात मोठं कारण आहे. जर नीट स्वच्छ झालेलं नाही आहे ओरल कॅव्हिटी तर त्याच्याने बरेच आजार होतात. बरोबर.
आता मुखाचे आजार म्हणजे मग दाताचे आजार आले, त्याच्यामध्ये जिभेचा आला किंवा मग घशाचा आजार आला, हो. तर आपण थोडं दातावर आधी सुरुवातीला फोकस करूया ना डॉक्टर. आणि यामध्येही मुलांमध्येही दाताच्या कोणत्या समस्या दिसून येतात आणि प्रौढांमध्ये. तर लहान मुलांचं मौखिक आरोग्य जेव्हा तपासलं जातं तर तुम्हाला कोणत्या समस्या जास्त आढळून आल्यात? जेव्हा आपण लहान मुलांना म्हणतो की आ करा, तर तेव्हाच आपल्याला कळत असतं की याचं ओरल हायजीन किती प्रमाणात मेंटेन आहे. कारण अगदी सोपा फॉर्म्युला सांगते. 2 दातांमध्ये फटीमध्ये जेव्हा अन्नाचे कण अटकतात, जर आज ते कण अटकलेले आहे तर त्याचा रंग तुम्हाला हलका पिवळा पांढरा असा दिसेल. आणि तेच कण 2-3 दिवसापूर्वीचे असतील तर ते डार्क येलोइश होतात. आणि ते 1 महिना जुने असतील तर ते ब्राउनिश दिसतात. ते अजून घट्ट होत जातात, त्या दातांमध्ये फसत जातात. आणि त्याला टार्टारचं रूप म्हणजे प्लाक, टार्टार आणि दंत शर्करा म्हणून आयुर्वेदात त्याला शब्द आलेला आहे. आणि ते फसल्यामुळे मुलांमध्ये लक्षात येत नाही, त्यांना दात घासताना ते कसे काढावे ते त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे थोडंसं आईवडिलांनी पण लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या मुलांनी खरंच सकाळी उठून दात घासले आहे का. काही मुलं उशिरा उठतात, शाळेत जायची गडबड होते आणि अगदी जे महत्त्वाचं आहे दात घासणे त्याच्याचकडे दुर्लक्ष करतील आणि लगेच दूध पिऊनही शाळेत चालले जातील. तर हे खूप चुकीचं आहे. आईवडिलांनाही थोडासा वेळ नसतो, मुलंही थोडा कंटाळा करतात, पण त्यांना त्याचं जर महत्त्व समजावून दिलं तर हे फार खूपच चांगलं होईल की याच्याने आजारांचं प्रमाण कमी होईल. मी एक तुम्हाला स्टोरी सांगते. एक आमच्याकडे मुलगा आला होता, अगदी कोरोनाच्या वेळेसची गोष्ट आहे ती. आणि तो 6वीत होता. त्याची आई म्हणाली की माझ्या मुलाला मागच्या 3 वर्षात दर महिन्याला थ्रोट इन्फेक्शन होतो, गळ्यात काही ना काही त्रास होतो. बरं. तर आमच्या इथे आम्ही हिस्ट्री घेत असतो पूर्ण. मग पूर्ण हिस्ट्री घेतल्यावर लक्षातच येत नव्हतं की काय त्रास थंड खाल्ल्यामुळे आहे का, आंबट खाल्ल्यामुळे आहे का, दात न घास कशामुळे याला इतका त्रास होत आहे. ओरल कॅव्हिटीमध्येही तो प्रॉब्लेम नव्हता. मग तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते मी. मग त्यांना हिस्ट्री विचारली तर त्यांनी सांगितलं की मॅडम 3 वर्षाआधी याची आम्ही शाळा बदलली होती. असंच गप्पा मारता मारता म्हणजे 15-20 मिनिटाची हिस्ट्री घेतल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. आणि त्यांनी सांगितलं की या शाळेमध्ये, नवीन शाळेमध्ये सॅनिटायझर आणणं कंपल्सरी होतं. बरं. आता बघा, सॅनिटायझर म्हणजे आपण अगदी क्षुल्लक गोष्ट समजतो. आणि त्या मुलांनी काय केलं की सॅनिटायझरनी हात धुणे हा त्यांचा समज झाला. आणि सॅनिटायझरनी हात धुतल्यानंतर त्या मुलांनी जवळपास साबणीने हात धुणंच बंद केलं. बरं. आणि सॅनिटायझरनी काय होतात तर बॅक्टेरिया झोपून जातात, सुप्त अवस्थेत जातात, पण ते मरत नाही. त्याला बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणतात. आणि ते 2-3 तासानंतर ते अगदी जास्त प्रमाणात वाढायला लागतात. तर त्या मुलाला मग माझ्या लक्षात आलं की सगळ्यात मोठं कारण इथे सॅनिटायझर आहे. कारण लहान मुलं बेंचला हात लावतील, पायऱ्यांवर चढताना बॅग कुठेही ठेवतात, सॉक्सला हात लावतात, पेन घेतात. डॉक्टर, हाच प्रश्न आपण पुढे जाणून घेऊया प्रश्नाचं उत्तर, पण इथे थांबूया, ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शको, या छोट्याशा ब्रेक नंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. मौखिक आरोग्य कसं स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, कसं त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, यावर आजच्या भागातून आपण प्रकाश टाकत आहोत. आणि ब्रेकवर जाण्याआधी दातांच्या कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यावरही प्रकाश टाकत होतो. याविषयी पुढे जाणून घेऊया. डॉक्टर, लहान मुलांमध्ये कुठल्या दातांच्या समस्या होत्या हे तुम्ही सांगितलं ब्रेकवर जाण्याआधी. आता प्रौढांमध्ये कुठल्या दातांच्या समस्या प्रामुख्याने दिसून येतात, यावर काय सांगाल? प्रौढांमध्ये अगदी आपण आधी उतारवयीन व्यक्तींचा विचार केला तर त्यात असं आहे की त्यांना बरेचदा दातांचे प्रॉब्लेम्स असतात. आजकाल रूट कॅनलची खूप सोय झालेली आहे. दात दुखत असतात, थंड गरम सेन्सेशन व्हायला लागतो. तर त्यांनी डेंटिस्टनी रूट कॅनल केल्याने त्यांना बराच फायदा होतो. आणि एक लक्षात घेतलं असेल की डेंटिस्टही बऱ्याचदा दात वाचवण्याचे प्रयत्न करत असतात. कारण जर मर्दनम गुणवर्धनम
म्हणजे जर आपण नीट चावून खाल्लं तरच त्या दातांचा काही उपयोग आपल्या शरीरासाठी होईल. बरोबर. नीट जर चावून खाल्ला तर तेवढाच वेळ अन्नाला लाळ मिक्स करायला मिळत असतो तोंडात आणि पचनाची सुरुवात तिथून होत असते. बरोबर. आणि अन्नपचन नीट न झालं तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हार्ट डिसीज, मधुमेहाचा कंट्रोल न होणे हे विकार दिसून येतात. बरं. कारण अपाचित अन्न असंच पोटात पुढे जात असतं आणि ते शरीरात टॉक्सिक रूपात आमसंचिती तसंच रक्तात पोचत असतं आणि त्यामुळे हार्ट डिसीजचाही धोका निर्माण होतो. आणि सिस्टेमिक ब्लड सर्क्युलेशनमध्ये जे अन्न पचल्यानंतरचा जो आहार रस आहे, जे पौष्टिकता म्हणतो आपण, ते पोषण आपल्याला मिळत नाही आणि नुसतं खाणं होत असतं. भले आपण ड्रायफ्रूट खा, चांगल्या चांगल्या गोष्टी खा, तूप खा, पण जर ते नीट चावून नाही खाल्लं तरी ते शरीराला मिळणारच नाही. हा खूप मोठा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसायला मिळतो आणि बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिक दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की माझ्यासाठी मी खर्च कसा करू, मुलांना मी माझे प्रॉब्लेम्स कसे सांगू, मुलांना वेळ नसतो, मग माझ्यासाठी यांना त्रास होईल, या एवढ्याशा कारणांनी ते डॉक्टरांकडे जायला बघत नाही आणि दात नसताना तसेच चावतात आणि त्याचा त्यांना त्रास होत असतो. बरोबर. आणि डॉक्टर, सध्या दात किडणं किंवा हिरड्यांचेही अनेक आजार असे सामान्य होत चालले, याचं कारण काय? कधी तुम्ही लक्षात घेतलं असेल, काही लोक दात घासायला बराच वेळ लावतात, ब्रश करत राहतात. ब्रश करणे म्हणजे कपडे धुण्यासारखे धुवायचे नाही आहे आपल्याला. ब्रश न करणे योग्य नाही आणि ब्रश अति वेळ करणे पण योग्य नाही. आपल्या ब्रश करण्याचा उद्देश काय आहे तर तो फक्त आपल्याला दातांमधलं घाण काढणे हा एक उद्देश आहे आणि जिभेवरचा जो चिकटपणा आहे ते पण काढणे उद्देश आहे. त्यामुळे 1 मिनिटाच्या वर ब्रश करायला वेळ नाही लागायला पाहिजे. बरं. अगदी ज्या ब्रशिंग टेक्निक्सचे बरेच व्हिडिओ आजकाल टीव्हीवर येत असतात, मोबाईलमध्ये येत असतात, ते जर नीट बघितले तर 2 दातातल्या फटींमधली घाण काढणे, खालून वरून, मागच्या आतमधल्या बाजून, अगदी टेक्निकनी जर ब्रश केला तर हिरड्या सुजत नाही. बरं. दातांमध्ये जर अन्नकण साचून राहिले तर हिरड्या बचावाच्या रूपामध्ये तिथे सूज येते आणि त्यामुळे हिरड्यांचे आजार होत असतात. आता तुम्ही दातांचे हे ज्या समस्या सांगितल्यात, काय होऊ शकतात, काय कारण ते सांगितले. आता उपचार म्हणा किंवा कशा सवयी आपण स्वतःला लावून घ्यायला हव्यात, एकंदरीत दातांचं आरोग्य उत्तम राहील, यावर प्रकाश टाकूया. तर लहान मुलांचं मौखिक आरोग्य कसं जपायला हवं? लहान मुलांचं मौखिक आरोग्य म्हणजे एक तर स्वच्छता झाली. त्यानंतर एक साधारण उदाहरण घेऊया आपण. आजकाल सगळेच जणांना टिफिनवरच त्यांचं आयुष्य आहे. 100% मुलं शाळेत टिफिन नेतात आणि त्यांचा जो मेजर मील आहे तो टिफिनमध्ये असतो आणि टिफिनमध्ये पातळ भाज्या किंवा पातळ वस्तू नेणे अगदी सोयीस्कर नाही आहे त्यांना. त्यामुळे सुकी भाजी, ड्राय पराठा, स्नॅक्स अशा प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. आयुर्वेदात सांगितलं आहे की आहारात आशीत खादीत पीत लीड म्हणजे चावून खाण्याच्या वस्तू, म्हणजे भाजी पोळी समजून घ्या, मग भात ज्याला चावावं लागतं, मग पीत म्हणजे लिक्विड जसं कढी आहे, पातळ वरण आहे, सूप आहे, अशा गोष्टी, आणि लीड म्हणजे चटण्या आहे. अशा प्रकारचा जर पूर्ण समतोल आहार जर राहिला डब्यात तर मुलांना अननेसेसरी पाणी प्यावं लागणार नाही. त्यांच्या डब्यामध्ये सगळ्या प्रकारचा आहार राहील. पण माझं पुस्तक खराब होईल, माझं दप्तर खराब होईल या कारणाने पोरं पण आणि शाळेत आपण पण सुद्धा सोयीचं नसल्यामुळे सुका आहार देत असतो. बरोबर. ही खूप मोठी समस्या आहे. काही शाळा जेवण देत असतात मुलांना, गरम जेवण मिळेल, पण हे काही प्रत्येकासाठी योग्य नाही. तरी आपण मिड डे मील योजना म्हणजे शाळेत जे आहार मिळत असतो आपल्या सरकारी शाळांमध्ये पण, आणि बरेच मुलं ते आहार खायला बघत नाही, ते गरम असतं आणि सेमी सॉलिड त्यांना मिळू शकतं तिथे. तर महत्त्वाचं हे आहे की जेवताना दर 3ऱ्या घासाला 1 घूट जर पाणी पिलं
तर हे 3 भाग आहार आणि 1 भाग द्रव हं. याचा सिंपल फॉर्म्युला आहे. बरं. तर हा निरोप आपल्या कार्यक्रमामधून जर सगळ्यांना गेला हं. तर खूपच छान या दिवसाचं बरोबर. साजरीकरण होईल आहे. आणि शिवाय जीभ आपली कशी आहे हं. त्यावरूनही आपण बरेचसे आजार ओळखू शकतो. बरोबर. जसं जिभेवर जर काळे डाग पडत आहेत हं. तर कुठेतरी हिमोग्लोबिनचे आजार आपल्याला आहेत. बरं. जीभ आपली पिवळी होत आहे म्हणजे पिंगट, हं. तर हिमोग्लोबिन कमी होत आहे. बरं. खूप लाल जर जीभ होत आहे तर कुठेतरी आतड्यांमध्ये सूज आहे हं. हे आपल्या लक्षात येत असतं. आणि जीभ फार पांढरी आहे, जसं आपण बघितलं असेल टायफॉइडचे जे पेशंट्स आहेत हं. त्यांची जीभ आपल्याला पांढरी दिसते. हो. आणि फंगल इन्फेक्शन्समध्ये पण जीभ पांढरी होत असते. तर जेव्हा आपली जीभ पांढरी आहे त्यावेळेस आपण एकतर ब्रेकफास्ट स्किप करायला पाहिजे. बरं. नाहीतर आपल्या भारतामध्ये जे एक उपवास ही संकल्पना आहे, ती उपवास म्हणजे एक कालिक आहार, दिवसातून 1 वेळा जेवण करणे, 1 वेळा फ्रूट खाणे, अशा पद्धतीने आपण जर फास्टिंग केलं तर ती जी पांढरी जीभ आहे ते जिभेचा पांढरेपणा चालला जातो. जीभ पांढरी होत आहे म्हणजे काय आहे तर आतड्यांवरही एक थर येत आहे. बरं. ते त्याचं रूप आहे. हं. त्याला म्हणतात टंग इज युअर गट मिरर, हं. म्हणजे ती आतड्यांचा आरसा आहे. बरोबर. तर ती सांगते आहे की तुम्हाला आता कुठेतरी थांबायचं आहे. बरं. जे 2-2 तासांनी खात आहे त्याला हे योग्य नाही आहे. हं. हं. त्यामुळे तुम्ही 5 तासांनी जेवण घेतलं, एकदा खाल्ल्यावर 5 तास काही न खाणे हे सगळ्यात योग्य उपाय आहे बरं. मुखरोग टाळण्यासाठी. जिव्हा निर्लेखनी आहे. जिव्हा निर्लेखनी म्हणजे जी दात स्वच्छ करण्यासाठी हं. कॉपरची, आजकाल प्लॅस्टिकची येते, बरं. ओरल फ्लॉस मिळतात मार्केटमध्ये. आजकाल तर भरपूर मुबलकता आहे या गोष्टींची, तर त्याचाही वापर करायला पाहिजे. शिवाय दंतधावन काष्ट, आता बघा गुढीपाडवा येणारच आहे. हं. तर आपल्या भारताची जी संस्कृती आहे हो. त्यात कडुनिंबाची काडी, बरोबर. त्याचाही मोजमाप दिलेला आहे की ती 12 अंगुल लांब पाहिजे. तर त्याच्यानी दात घासणे बरं. आणि त्याची जी लाळ निर्माण होते कडू, त्याच्यानी जीभ स्वच्छ होते. बरं. तर ते फारच उपयोगी आहे आणि प्रत्येकाने गुढीपाडव्याला एकदा तरी कडुनिंबाच्या काडीने दात घासायला. बरोबर. आणि आपण म्हटल्याप्रमाणे आपला हा जो आयुर्वेद म्हणतोच की जीभ म्हणजे थेट आरोग्याचा आरसाच आहे. हो. डॉक्टर जीभ सुरुवातीला तपासतात आणि त्यानंतर काय आजार झाला त्याचं निदान करतात. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून थोडी माहिती घेऊन कशा पद्धतीने जीभ स्वच्छ करावी हे जर आपल्याला लक्षात आलं तर नक्कीच आरोग्य नीट राहील आहे. डॉक्टर, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. दर्शक हो, मौखिक आरोग्य एकूणच शारीरिक कल्याणासाठी किती महत्त्वाचं आहे या विषयाच्या बाबतीत पुढेही जाणून घेऊया. पण इथे थांबूया, घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. मौखिक आरोग्याविषयी सविस्तर माहिती आजच्या भागातून जाणून घेत आहोत. या विषयाशी निगडीत पुढील प्रश्नांवर आता काही प्रकाश टाकूया. डॉक्टर, इतका महत्त्वपूर्ण विषय आहे मौखिक आरोग्य, आणि बहुधा याच आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग त्यातून वेगवेगळे आजार निर्माण होतात. जसं एक महत्त्वाचा हा प्रश्न आहे की पूर्वी बघा, एक घास 32 वेळा चावून खायचो, त्यामुळे पोटाच्या तक्रारी कमी असायच्या. पण हल्ली पोटाच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत, पचनाच्या समस्या फार वाढत चाललेल्या आहेत. तर काय कारण सांगाल याचं? अगदी बरोबर आहे. मला तर कधी कधी वाटतं की जे मी बऱ्याचदा पेशंटला विचारत असते की तुम्हाला जेवायला किती वेळ लागत असतो. बरं. तर ते म्हणतात 4-5 मिनिटं. मग मला असं त्यांना असं गिफ्ट द्यावं वाटतं की 32चा आकडा एक त्यांना देतो गिफ्ट. तर अशीच एक मजेशीर गोष्ट सांगते. एक व्यक्ती आले ओपीडी मध्ये. 117 किलो वजन होतं त्यांचं. बरं. 5 फूट 9 इंच हाईट होती. आमच्या इथे अशी सिस्टीम आहे की जे MDचे विद्यार्थी असतात ते आधी हिस्ट्री घेतात आणि मग आमच्याकडे पेशंटला आणतात. मग सगळी हिस्ट्री घेऊन झाली, स्टुडंट कन्फ्यूज की या व्यक्तीचं वजन 117 किलो कसं आहे मॅडम, हे तर तेलकट खात नाही, हे गोड खात नाही, हे व्यायामही करतात, तरी यांचं इतकं वजन कसं काय आहे. बरं. तर मग मी त्यांना बघून विचारलं की जेवायला किती वेळ लागतो. लगेच त्यांची वाईफ मला बोलली की मॅडम हे सकाळी 16 पोळ्या खातात, संध्याकाळी 16 पोळ्या खातात, बरं. आणि 15 मिनिटात त्यांचं जेवणही होऊन जातं. म्हटलं 16 पोळ्या खायला 15 मिनिटं म्हणजे
हो ना. आहे. तर मग मला लक्षात आलं की इथे गडबड आहे. त्यांना मग मी ज्या वीकनेसच्या रिलेटेड जे पण काही औषधी आहे ते लिहून दिल्या, एक जीवनशैलीबद्दल माहिती दिली आणि त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही उद्यापासून अर्धा तास लावायचा जेवायला बरं. आणि एका पोळीचे बायकोच्या अनुसार 2च तुकड्यामध्ये एक पोळी खातात, तर त्याचे जवळपास 12 ते 15 तुकडे करून मग तुम्ही जेवण करा. आणि 1 महिन्यानंतर त्यांना बोलवलं होतं. 1 महिन्यानंतर आली बायको, अगदी खुश. 16 पोळ्यांवरून 8 पोळ्यांवर आले म्हणे. बरं. त्यांचा त्रास कमी झाला. याचा अर्थ असा आहे की ते चावून न खाल्ल्यामुळे ते अन्न तसंच पडून राहत होतं आणि वजन वाढण्याला BMR म्हणतात त्याला, बेसल मेटाबॉलिक रेट, तो जर कमी होत गेला तर माणूस अन्न पचवू शकत नाही. बरं. आणि लाळ त्याच्या मागे खूप मोठं एक कारण आहे. जर नीट अन्न चावलं तर जास्त प्रमाणामध्ये लाळ मिक्स होते आणि त्याचं पचन जर नीट झालं तर माणसाचं वजन कमी व्हायला पण मदत होत असते. म्हणजे तोंडात घास गेल्यावर तो चावणं थोडंसं रवंथ केल्यासारखं आणि लाळेद्वारे मग ते पोटात ढकलल्या जातं आणि मग पुढची पचनाची क्रिया सुरू होते. पण पहिला पाया म्हणजे मुख आहे. तो पहिला पायाच पक्का असेल तर मग या समस्या उद्भवणारच नाही. अगदी बरोबर. आणि जर असंच चावून नीट न खाल्ल्याने व्यक्तींना हार्ट डिसीज सुद्धा होऊ शकतात. बरं. जे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट एक संकल्पना आहे आता, की म्हणजे असे डॉक्टर्स असतात की जे हार्ट डिसीजला वेलनेसच्या थ्रू म्हणजे लाईफस्टाईल बदलून त्याला कमी करण्याचं बघतात. म्हणजे जरी एका आर्टरीमध्ये ब्लॉक आहे पण कुठे ना कुठे बाकी आर्टरीजमध्ये पण कमी जास्त प्रमाणात ब्लॉक असतात. आपण जर एकाच आर्टरीचा ब्लॉक काढला आणि बाकी आर्टरीचे ब्लॉक तसेच राहिले, पुन्हा हृदयाचा धोका बसण्याची शक्यता असते, हार्ट अटॅकची शक्यता असते. त्यासाठी आता प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही ब्रांच खूप समोर येत आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की दातांचं आरोग्य जर व्यवस्थित राहील तर हार्ट डिसीजचा धोका टाळता येतो. बरं. आणि मधुमेहींना सुद्धा शुगर कंट्रोल करता येते, कारण लाळीमध्ये ग्लुकोज पचनाची सुरुवात 50% ग्लुकोज म्हणजे शरीरातलं जे कार्बोहायड्रेट आहे, आहारातलं जे कार्बोहायड्रेट आहे ते 50% तोंडातच डायजेस्ट होतं जर नीट चावून खाल्लं तर. त्यामुळे हे फारच महत्वाचं आहे की दातांची काळजी घेणे. लवकरात लवकर त्याला दात तुटला असेल किंवा दात किडला असेल किंवा आपले दाढी कमकुवत नसतील तर त्याला बदलून घेणे फार आवश्यक आहे. म्हणजे पहिल्याच स्टेपमध्ये जर तुम्ही डॉक्टरांकडे गेला, सल्ला घेतला, ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच ते आरोग्य नीट राहील आहे. तुम्ही आता लाळेविषयी बोललात डॉक्टर, की आपण जेव्हा जेवतो, घास चावतो तेव्हा लाळ तयार होते, पण अनेकांना लाळच तयार होत नाही. हाही एक प्रॉब्लेम दिसून येतो. मग अशा वेळी काय समस्या निर्माण होऊ शकतात? काही असे औषधं आहेत की जे लाळ सुकवतात. बरं. आपण बघितले असतील की जेव्हा BP वाढतो, हायपरटेन्शन, तर अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये मूत्रल औषधी असतात ज्याच्याने युरिनचं प्रमाण वाढवलं जात असतं, किंवा काही औषधींमध्ये शरीरात कोरडेपणा येत असतो. तर त्याच ग्रंथी नाही, त्याच्याशिवाय लाळ ग्रंथीमध्ये पण ते ड्रायनेस येत असते. त्यामुळे त्यांना लाळच कमी होत असते. अशा औषधांचे साईड इफेक्ट्स तर असतात. पण आहारामध्ये निंबू, आवळा, डाळिंब, मनुके, द्राक्ष याचा जर वापर केला तर लाळ पुन्हा येते. इव्हन दही सुद्धा खाल्ल्याने खूप सुंदर लाळीचं प्रमाण वाढत असतं. पण दही किती खावं? एक मोठा बाउल भरून नाही, प्रत्येक व्यक्तीने 50 ग्रॅम दही अगदी माफक आहे. कारण खूप जास्त दही खाल्ल्याने पण दह्याने पण होणारे त्रास आहेत. पण दही फार सुंदर लाळ जननक त्याला म्हणतात. असा एक आहे. म्हणजे कुठली गोष्ट प्रमाणात घ्यावी. अगदी बरोबर. आणि आणखीन एक दर्शकांच्या मनातला प्रश्न असावा कदाचित हा, एक 60 नंतर काही व्यक्तींशी आपण जेव्हा बोलतो तर बोलण्यामध्ये ओघामध्ये एक वाक्य आपल्याला सतत ऐकायला येतं की मला ना भूकच नाहीये, माझ्या जिभेला चवच नाहीये. तर ही वयोमानानुसार चव कमी होतं म्हणजे नेमकं काय होतं? एकदम कॉमन आहे ही गोष्ट. बऱ्याचदा आपल्याही घरी आपण बघतो किंवा जेव्हा पार्टी फंक्शन मध्ये जातो तर ज्येष्ठ नागरिक काय म्हणत असतात की
हा चहा गरमच नाही आहे, मला अजून उकळता हवा. हा, किंवा याच्यात साखर कमी वाटत आहे, या गोष्टीत मीठ कमी आहे, तर ते ठेचा घेतील, लोणचं घेतील. तर हे याचं कारण काय आहे माहिती आहे? याचं कारण असं आहे की जिभेच्या वर जे टेस्ट बर्ड्स आहेत ते पण म्हातारे होत असतात. बरं. त्यांना चव घेण्याचं जे ज्ञान आहे ते त्यांचं कमी कमी होत जात असतं. त्यामुळे त्यांना गोड गोड लागत नाही. त्या जिभेवर जर आपण जेवढ्या प्रमाणात गोड घाललं ते तेवढं गोड लागत नाही, गरम नाही लागत, मिठेचं चव सेन्सेशन कमी होत जात असते. यासाठी आयुर्वेदात खूपच सुंदर उपाय दिलेला आहे. बरं. तर तो म्हणजे जिव्हा प्रतिसारण आणि गंडूश. आता हे सगळे संस्कृत शब्द आहेत, पण मी तरी सोपे करून सांगते तुम्हाला. जिव्हा प्रतिसारण म्हणजे जे दंतमंजन बाजारात मिळतात, म्हणजे तुम्ही खारट म्हणा, कोणतं मंजन खारट असतं, कोणतं तुरट असतं. जसा आवळा आहे तो तुरट लागेल, कडुनिंब कडू लागेल, आपलं वज्रदंती सारख्या औषधी असतात, आणि या त्रिफळा आहे, टंकण, दारू हळदी किंवा ज्येष्ठमध. तर याच्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रस तुम्ही बघाल, आणि या पावडर जर आपण जिभेवर लावल्या तर ते टेस्ट बर्ड्स आहेत ते पुन्हा रिजनरेट व्हायला लागतात. बरं. आणि त्याला म्हणतात जिव्हा प्रतिसारण. आणि या जिव्हा प्रतिसारणमुळे जिभेची चव पुन्हा येत असते. बरं. त्यामुळे आपण जर कधी यांच्या अॅनिव्हर्सरीला, बर्थडेला गिफ्ट देतो आहे, तर आपण या प्रकारचे जिव्हा प्रतिसारणचे द्रव्य त्यांना गिफ्ट दिले तर तेही खुश होतील, आणि आयुर्वेदालाही समाजात एक प्रतिष्ठा. म्हणजे हे साधे कारण आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्याच्यावर औषधोपचार केले तर नक्कीच आपलं आरोग्य नीट राहील. आणि त्यासाठी घरामध्ये संवाद होणं गरजेचं आहे की मला हा त्रास होतोय, मला काय करायला हवं, केव्हा डॉक्टरांकडे जायला हवं, हे खूप गरजेचं ठरतंय. खूप छान पद्धतीने तुम्ही या विषयावर मार्गदर्शन करत आहात. पुढेही जाणून घेऊया. दर्शको, मौखिक आरोग्याविषयीशी निगडीत पुढेही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया, पण इथे थांबूया आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. मौखिक आरोग्य प्रश्न आणि उत्तरं या शीर्षकाअंतर्गत आयुर्वेद तज्ज्ञ सुमिता जैन आपल्यासोबत आहेत आणि छान महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत ते पोचवत आहेत. पुन्हा पुढेही प्रकाश टाकूया. डॉक्टर, आता स्वच्छतेवर आपण थोडासा प्रकाश टाकूया, कारण बाकी खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं की कशा पद्धतीने दातांची काळजी घ्यायला हवी, किंवा काय केल्याने काय होऊ शकतं, काय न केल्याने काय त्रास होऊ शकतात. स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. आपण जेवणाच्या आधी हात वेळोवेळी धुतो, पण इतर वेळी सुद्धा हात वेळोवेळी धुणंही खूप गरजेचं आहे. असं जर केलं नाही तर कुठले आजार होऊ शकतात, काय सांगाल? हात धुणे आणि मुखाचे आरोग्य यात अगदी समवाय संबंध आहे याचा. आणि नुसते हात धुतल्याने बरेचसे आजार कंट्रोलमध्ये येतात, मुखरोग नाही तर अजून पण जे फिको ओरल रूटनी जे होतात, जसं टायफॉइड आहे, किंवा उघड्यावर खाल्ल्याने पण होणारे आजार आहे. पण हे सगळे याचा मेन सोर्स आपला हातच असतो. आणि आपण जर लहान मुलांना वेळेतच सवय लावली हात धुवायची तर ते तोंडात बोट घालताना त्यांचे हात स्वच्छ राहतील. दर 2-2.5 तासात आपल्या हातावर एक कोटिंग येत असते, जे आर्द्रता असते आपल्या शरीराची, आणि त्या आर्द्रतेवर ते बॅक्टेरिया खूप लवकर ग्रो होतात. म्हणून हात धुणे, स्वच्छ करणे फार महत्त्वाचे आहे, कारण मग तेवढ्या वेळेत बॅक्टेरिया ग्रो होण्यासाठी त्यांना कोणतं माध्यमच नाही राहणार. त्यामुळे इथे पालकांची भूमिका पण खूप महत्त्वपूर्ण ठरते. त्या आजकाल तर खूप सुंदर सुंदर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे फेस वॉश आलेले आहे. म्हणजे छोट्या छोट्या कलरफुल गोष्टी असतात, साबणी असतात छोट्या छोट्या, त्या देऊन ते मुलांना त्याच्यासाठी हे करू शकतात की हात धुण्याच्या आपण चांगल्या नवीन इनोव्हेटिव्ह वस्तू आहेत त्याच्याने हात धुवायसाठी. आणि मुलांनाच काय, मोठ्यांना सुद्धा, त्यांनी सुद्धा ही सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. बरं, आता डॉक्टर, आयुर्वेदामध्ये दंतधावन, गंडूश आणि जिभेची स्वच्छता याही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातात. कसं तुम्ही यावर सांगाल, कसा प्रकाश टाकाल? आयुर्वेदात एक कन्सेप्ट आहे, त्याच्यात म्हटलं आहे की सुरुवातीचा सकाळी 6 ते 10 ही वेळ कफाचा काळ आहे. मग पित्ताचा आणि मग वाताचा काळ आहे. तर सकाळी 6 ते 10 मध्ये जे आपल्या शरीरात कफ वाढलेला आहे रात्रभर झोपल्याने,
म्हणजे मग आपली श्वासगती कमी होते, मग व्यायाम केल्याने ती वाढते. अशा काही घरगुती उपाय आहेत की ज्याच्यानी जर कोणी व्यायामही नाही केला बरं. तरी आपण आपल्या शरीरातला कफ कमी करू शकतो. आणि तो कफ कमी केल्याने आपल्याला डोळ्यांचे आजार कमी होतात, हो. तोंडाचे आजार कमी होतात, हार्ट डिसीजचे पण प्रमाण कमी होतो. तर त्यात दिलेलं आहे नस्य बरं. आणि गंडूश. आणि शिवाय योग शास्त्रातील नेती. नेती म्हणजे एका नाकपुडीतून पाणी टाकणे मिठाचं आणि दुसऱ्या नाकपुडीतून ते बाहेर येतं. नस्य म्हणजे नाकात 2-2 थेंब खोबऱ्याचं तेल, गाईचं तूप टाकणे. तर ते कोणीही करून देऊ शकतं, अगदी सोपं आहे. फक्त आपल्या घरी वाटी, ड्रॉपर किंवा स्टीलचा छोटा डब्बी ज्याच्यात आपण खोबऱ्याचं तेल, तूप गरम करू शकतो आणि ड्रॉपरनी 2-2 थेंब नाकपुड्यात टाकलं तर चेहऱ्यातला जितका कफ साचलेला असतो तो कमी होतो. बरं. आणि गंडूश म्हणजे कोरोनामध्ये हे फार फेमस झालं, पूर्ण वर्ल्ड वाईड फेमस झालं. त्रिफला चूर्ण अर्धा चमचा 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून दिला. आपल्याला वेळ नाही आहे उकळण्याचा तर काही हरकत नाही, आपण अर्धा तास त्याला भिजवून द्यायचं. त्याचा अर्क त्या पाण्यात येतो. बरं. आणि त्या पाण्याने आपण गार्गल्स करायचे असतात, त्याला म्हणतात गंडूश. आणि ते औषधीयुक्त आहे. त्याच्यानी आपल्याला म्युकोजा, जीभ, दात, हिरड्या या सगळ्यांमध्ये हिलिंग इफेक्ट येत असतो. बरं. जसं छाले होत असतात लहान मुलांमध्ये किंवा आपल्याला पण छाले होत असतात, तर ते छाले गंडूश केल्याने हील होतात आपोआप. त्यासाठी वेगळं कोणती ड्रॉप लावायची गरज नाही. किंवा पोटात बरेच डॉक्टर छाल्यांसाठी मल्टीविटॅमिन लिहून देत असतात, त्याची सुद्धा गरज नाही आहे. हे गंडूश केल्याने बऱ्यापैकी लवकर हील होतात छाले जे जिभेला आलेले असतात किंवा तोंडाच्या आतमधल्याही भागात आलेले असतात. बरं. तर गंडूश खूपच उपयोगी आहे, प्रत्येकाने याची सवय लावायची. जसं टूथब्रश मार्केटमध्ये फेमस झालं तशी गंडूश सुद्धा फेमस व्हायला पाहिजे. बरं. आता अनेकांना सवय असते जेवणानंतर तोंडात सोपच टाकणार किंवा वाईट व्यसनही असतात. कोणी तंबाखूच तोंडात ठेवतं, गुटखाच ठेवतं. तर किती घातक ठरू शकतो त्या व्यक्तीला, त्याचा कसा किती वाईट परिणाम होऊ शकतो, काय सांगाल? यात सुद्धा गंडूश आणि जिव्हा प्रतिसारण म्हणजे मी जे तुम्हाला आधी सांगितलं, काळा, लाल, ब्राउनिश असे वेगळे वेगळे दंतमंजन मार्केटमध्ये येतात. त्याच्यात वेगळे वेगळे आयुर्वेदिक औषधी असतात. त्याचं सुद्धा जिभेवर लावलं तरी हे जे सुपारी किंवा बाकी वस्तू तोंडात ठेवल्याने जर जे तोंडामध्ये अल्सर होण्याची जी प्रवृत्ती असते ही ऑइल पुलिंगनी, गंडूशनी ती कमी होते. आणि तोंडातली जी इम्युनिटी आहे जिभेची, लाळ ग्रंथीची, सगळ्या दाता हिरड्यांची, ती इम्युनिटी सुद्धा या गोष्टींनी वाढत असते. एकदा जर, कारण प्रत्येकच तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो का हे पण आपण बघून आहे. तर त्यांची इम्युनिटी कशी आहे ते त्याच्यावर निर्भर करतात. ते किती सकस आहार करतात त्याच्यावरही ह्या गोष्टी निर्भर करतात. त्यामुळे नस्य, गंडूश, नेती आणि जिव्हा प्रतिसारण या गोष्टी प्रत्येकाने आपल्या घरात, याला प्रसार माध्यमांचा खूप मोठा रोल आहे की याला पॉप्युलर कसं करता यायला. बरोबर. पण ह्या सवयी नकोच, या सवयी नकोच, अगदी मान्य. बरोबर. बरं डॉक्टर, मगाशी तुम्ही छाल्यांचा विषय काढला आणि अनेकांना छाले होतात पण ते खूप त्रासदायक ठरतात आणि मग तोंड स्वच्छ होत नाही, दात नीट घासल्या नाही, हा प्रश्न तिथे निर्माण होतो. आणि प्रश्न मग तिथे मग आजार निर्माण होतो की अस्वच्छ तोंड राहिल्यामुळे. मग आयुर्वेद कसं सांगतं की अशा वेळी कशा पद्धतीने तोंड स्वच्छ करायला हवं? एक घरगुती उपाय सांगते मी तुम्हाला. आपली गाईचं शेण असतं, गौरी ज्याला म्हणतो आपण, पूर्वी प्रत्येकाच्या घरात राहायची, आता सुद्धा मार्केटमध्ये मिळायला लागले आहे. तर त्या गौरीला जाळून त्याचं भस्म बनत असतं, त्याला गोमय भस्म म्हणतात. आणि त्याच्यात त्रिफळा, ज्येष्ठमध अशा औषधी मिक्स करून घरगुती मंजन तयार करू शकतात. मंजनबद्दल बऱ्याच मिथ्स आहेत की मंजनाने दातांवर ॲब्रेजन होतात, पण मंजन अशी गोष्ट आहे की ती तोंडातली जे बॅड बॅक्टेरिया आहे त्याला वाढू देत नाही. आणि जे गोबरीला जाळून त्याच्या भस्मापासून जे मंजन बनवलेलं आहे ते दातांना ॲब्रेजन करत नाही. एक स्टडीमध्ये आम्ही बघितलं की ह्या गोबरीच्या मंजनापासून, गोबरीला जाळून जे मंजन बनवलेलं आहे त्याचं पीएच अल्कलाईन पीएच आहे, अगदी थोडं 7च्या पुढे. आणि अल्कलाईन पीएच चे जर भस्म म्हणजे मंजन तोंडात जर आपण जिभेला, दाताला लावलं तर ते खूप फास्ट हील होतं. कारण जे बॅक्टेरिया तिथे ग्रो होतात ते
ऍसिडिक हो. पीएच मध्ये ग्रो होतात. अगदी लहानपणीचं आठवलं डॉक्टर, पूर्वी किती दंतमंजन वापरलं जायचं. अगदी राखेने सुद्धा भांडे हो. घासले जायचे. तर त्याचं पीएच तोंडासाठी इतकं फेवरेबल आहे की ते घरगुती मंजन जरी आपण बनवलं किंवा आजकाल गाईच्या शेणापासून पण मंजन विकत मिळायला लागलेले आहे चांगल्या क्वालिटीचे, ते सुद्धा वापरले तरी मुखाचं आरोग्य खूप छान होईल. आणि मी स्वतः बरं. मागच्या 17-18 वर्षांपासून अगदी आठवड्याला 2 ते 3 वेळाच ब्रश वापरते. मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मंजन वापरून आपलं मुखाचं आरोग्य नीट ठेवते आणि याच्यानी दुर्गंधी सुद्धा दूर होत असते. बरं. आता आयुर्वेदाबाबत ऐकलंय असं, वाचनातही आलेलं आहे की आयुर्वेदामध्ये अशा काही अवस्था आहेत की त्यामध्ये दात घासू नये असं सांगितलं आहे. तर थोडं यावर प्रकाश टाका ना. एक वृद्ध वैद्यक म्हणून एक पुस्तक आहे आणि त्याच्यात दिलेलं आहे की ज्याला अजीर्ण आहे, ज्याला ताप आहे, ज्याला फेशियल पॅरालिसिस एक अवस्था असते ती झालेली आहे, त्या व्यक्तींनी म्हणजे ब्रश करायचा नाही किंवा दंतधावन करायचं नाही. तर त्यांनी काय करावं, त्यांनी जीवा प्रतिसरण करावी, गुळण्या कराव्या, 21 वेळा चूळ भरावी. म्हणजे जर आपल्याला दात नाही घासायचे तर आपल्याला जेवणानंतर 21 वेळा जर चूळ भरली तरी पण आपण ती स्वच्छता ठेवू शकतो. पण ते अवस्थिक आहे. अगदी त्या दिवसाला, ज्या दिवशी अजीर्ण आहे त्या दिवशी तोंड नाही घासायचं किंवा ज्या दिवशी ताप आलेला आहे त्या दिवशी फक्त चूळ भरा. कारण आतमधले जे म्युकोजा असतो ना तो खूप डेलिकेट झालेला असतो. त्याला जर ट्रॉमा झाला ब्रशनी किंवा निंबाच्या काडीनी तर तो सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो. खूप छान पद्धतीने डॉक्टर तुम्ही सांगताय. ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील, पण थांबूया, ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील, पण इथे थांबूया आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. उत्तम मौखिक आरोग्य, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी थोडंसं जाणून घेऊया. जाता जाता चर्चेच्या शेवटी या प्रश्नांवर उत्तर टाकूया. डॉक्टर, आता खूप छान पद्धतीने तुम्ही मौखिक आरोग्य कसं जपावं यावर सांगितलेलं आहे. पण काही प्रश्न असे मनामध्ये निर्माण होतात की काही असं वस्तू घरामध्ये असतील तर बा घरगुती उपचार तयार होतील डॉक्टरांकडे जाण्याआधी, तर स्वयंपाकघरात अशा कुठल्या वस्तू, औषधी वनस्पती असायला हव्यात की जेणेकरून लहान मुलांना ते उपयोगात येईल, मोठ्यांनाही उपयोगात येईल? स्वयंपाकघर तर आपलं सगळ्यात मोठं आरोग्याचं ठिकाण आहे. त्यात मी सगळ्यात पहिला नंबर देईल तर हळदी. बरं. हळदी प्रत्येकाच्याच घरी असते, तर त्याचा उपयोग आपण दुधात उकळून घेऊ शकतो. 1 ग्रॅमच्या वर हळद रोज त्याच्या वर वापरायची नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. हळद उकळून पण आपण त्याचे गार्गल्स करू शकतो आणि दुधातही घेऊ शकतो. त्यानंतर नंबर येतो लवंग. बरं. लवंगमध्ये इतके सुंदर अँटीऑक्सिडंट्स आहे, व्होलेटाईल ऑइल्स आहेत की दात दुखीवर अगदी इमिजिएट रिलीफ जर आपण लवंग चावून 2 दातांमध्ये जरी ठेवली तरी त्याच्यानी पेन मॅनेजमेंट होत असतं. त्यामुळे लवंग फार उपयोगी आहे. त्यानंतर नंबर येतो अद्रक. बरं. अद्रक एवढी सुंदर औषधी आहे, सुंठीला विश्व भेषजा म्हणतात आणि अद्रक म्हणजे बहुगुणी अद्रक त्याला म्हणतात. अद्रक आपले थ्रोट इन्फेक्शन, छाले, लाळ कमी येणे यावर सगळ्यात जास्त उपयोगी आहे. बरं. आणि अद्रक जे चहामध्ये उकळून घेतात ती वेगळी गोष्ट आहे. मुखाच्या आरोग्यासाठी अद्रक जे घ्यायचं आहे ते आपल्याला गुळासोबतच ठेचून त्याची गोळी बनवून ती खायची आहे. अगदी लहान मुलांना सुद्धा ही देऊ शकता तुम्ही. फक्त प्रमाण लहान मुलांना 2 ते 3 ग्रॅम आला देऊ शकतात आणि मोठ्यांना 5 ते 10 ग्रॅम पर्यंत सुद्धा अद्रक चालतं. त्याशिवाय ज्येष्ठमध आहे, आवळा कँडी आहे, दातांसाठी खूप उपयोगी आहे. आणि अहळीव तुम्ही ऐकलं असेल, पूर्वी त्याची खीर, लाडू मध्ये त्याचा उपयोग व्हायचा. अहळीव पण खूप सुंदर आपण घरी ठेवू शकतो, आजकाल ठेवत नाही पण त्याचे लाडू बनतात. तूप आहे आणि शिवाय डिंक. डिंक तुपात जर फुलवून जसं लाडू मध्ये वापरतो, त्याच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आजकाल यूट्यूबवर अवेलेबल आहेत. डिंकाचाही आपण त्यात उपयोग करू शकतो घरगुती उपायांमध्ये. तर अशा प्रकारे ज्येष्ठमधच्या काड्या आपण घरी ठेवू शकतो.
त्या सुद्धा जिभेच्या आरोग्यासाठी पण फार उपयोगी बरोबर. आहे. असे काही चूर्ण तयार करून ठेवता येतील का? असे चूर्ण म्हणजे चूर्णाचं असं असतं की ते 2 महिन्यानंतर वापरता येत नाही आपल्याला. बरं. त्यामुळे आपण अख्खं, जसं ज्येष्ठमध आहे, जे फ्रेश आहे तेच जास्त उपयोगी आहे. फार चूर्ण करणे योग्य नाही. आणि ते कशा प्रकारे करत आहे, किती बारीक होत आहे ते आपण घरी करू शकत नाही. बरं. त्रिफला चूर्ण मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. ते आपण डायरेक्ट मार्केटमधून पण आणू शकतो. बरोबर. आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक आम्ही डाळिंबची साल जी असते हं. त्याच्यापासून आम्ही एक माउथ वॉश संशोधन करून बनवलेलं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, अगदी क्षुल्लकशी गोष्ट आहे. डाळिंबच्या छाल, डाळिंबचे दाणे सुद्धा दातांसाठी खूप उपयोगी आहेत. बरं. थोडीशी माहिती असली की नक्कीच त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने हे उपाय सांगितलेत, दर्शक नक्कीच याचा उपयोग करून घेतील. डॉक्टर, आता इतके वर्ष झाली आपली प्रॅक्टिस आहे, आपण आपल्या कॉलेजच्या मधून अनेक जनजागृतीपर कार्यक्रमही राबवता की जेणेकरून लोकांचं मौखिक आरोग्य उत्तम राहील आणि समाजाचा एक सशक्त नागरिक तो बनेल आरोग्याच्या दृष्टीने. तर कुठल्या पद्धतीने तुम्ही हे जनजागृतीपर कार्यक्रम राबवता? आम्ही आमच्या कॉलेजच्या 5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये, म्हणजे सक्करदराच्या आसपास दत्तक वस्त्या आमच्या कॉलेजने घेतलेल्या आहेत. त्यात जाऊन आम्ही असे दिवस साजरे करतो, पथनाट्य करत असतो. त्यांना दशन संस्कार चूर्ण म्हणून एक पावडर बाजारात मिळते, तर ते अगदी मुबलकपणे आम्ही लोकांना त्याच्याने दात घासायला सुद्धा सांगत असतो. तर त्यांना रोल प्लेच्या माध्यमातून आम्ही हे करत असतो. छोटे छोटे तिथे जाऊन हेल्थ चेकअप कॅम्प घेत असतो. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट, कारण आता दारोदारी शासनालाच जायचं आहे, लोकांना वेळ नाही, तर आम्ही दत्तक वस्त्यांमध्ये जाऊन तिथे जाऊन त्यांना सेवा देत असतो. बरं. आमच्या कॉलेजमध्ये आमची जी ओपीडी आहे 6 नंबर ओपीडी, त्यात आम्ही योग, निसर्गोपचार, स्वस्थ वृत्त म्हणजे बिना औषधांनी पेशंट कसा बरा करायचा ते आम्ही तिथे मार्गदर्शन करतो. याशिवाय आमच्या कॉलेजमध्ये डिलेवरी होतात आयुर्वेदिक पद्धतीने, वंध्यत्वाचा उपचार होत असतो. बरं. पॅथॉलॉजीच्या सगळ्या टेस्ट होतात, एक्सरे होतात, एड्सचं सेंटर आहे, टीबीचं सेंटर आहे, फिस्चुला, पाईल्स, हर्निया याचे ऑपरेशन होतात, कॅटरॅक्टचे ऑपरेशन होतात, डायबिटीज अशासारखे. आणि शिवाय 180 बेड भरती होतात रुग्ण. आहार तिथे मिळतो आणि फार स्वच्छता आहे. त्यामुळे आमच्या महाविद्यालयाच्या सेवा सगळ्यांनीच घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? दर्शकांना एकच संदेश देईल मी, स्वच्छ हात, सुंदर दात, व्यसनमुक्त जीवन हेच आपले वचन, हेच आपण संदेश दर्शकांना देऊ. बरोबर. म्हणजे बालपणापासून तर प्रौढत्वापर्यंत वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शरीराची जर योग्य काळजी घेतली तर हे आजार होणार नाही आणि आपण एक छान आनंदी आयुष्य जगू शकू ना. आणि या ज्या तुम्ही सांगितल्या की मौखिक आजार होऊ नये यासाठी ज्या सवयी बाळगायला पाहिजे त्याचाही जर विचार केला तर नक्कीच आपण आनंदी आयुष्य जगू शकू. आणि दर्शकांच्या मनातले जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं त्यांना नक्कीच मिळाली असतील या आशेसह आपण आता चर्चेला इथे थांबवूया. तर डॉक्टर सुमिता जैन आपण इथे आलात आणि छान मार्गदर्शन या विषयावर केलं. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.